नागपूर हिवाळी अधिवेशनाबाबत ठाकरे गटानं राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। नागपूर करारानुसार विदर्भाला न्याय देण्यासाठी आयोजित केले जाणारे हे अधिवेशन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला। सरकारने या अधिवेशनाचा वापर जनहितासाठी न करता राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोपही त्यांनी केला। आज विदर्भाचा या अधिवेशनातला शेवटचा दिवस आहे। आपण जर बघितलं असेल तर सभागृहामध्ये मंत्र्यांनी केलेल्या सगळ्या घोषणा ह्या खास करून मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका आणि पुणे पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या महानगरपालिका आहेत। या नगरपालिकेची मतं आपल्या पक्षाला मिळावी, आपल्या युतीला मिळावी अशा प्रकारचाच विचार नजरेसमोर ठेवून ह्या घोषणा झालेल्या आहेत। काही घोषणा ह्या बिल्डरांच्या फायद्याच्या झालेल्या आहेत। आपण जर बघितलं तर कालच एमपीडीए कायदा जवळजवळ रद्द करण्याचं बिल 108 नंबरचं अचानकपणे सभागृहामध्ये आणलं गेलं आणि ते चर्चा न होता सुद्धा मंजूर झालं। त्या बिलामध्ये सुद्धा प्रचंड अशा प्रकारचं घातक प्रावधान आहे आणि म्हणून अशा प्रकारचं एखादं बिल, अशा प्रकारचं एखादं निवेदन, अशा प्रकारची एखादी घोषणा ही विदर्भाच्या लोकांना न्याय देण्याकरता होऊ शकली नाही। आणि म्हणून मी जे पहिल्या दिवशी विधान केलं होतं की हे केवळ आणि केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं आणि लोकांना पैसे वाटून मतं विकत घेणं आणि महानगरपालिकाच्या निवडणुका जिंकणं याच्याकरताच हे अधिवेशन आहे, हे खरं ठरलं।